हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्वजण? आता खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येते आणि हे व्हिडिओज ना माझे दिवाळीचे जे मी शूट केलेले ते आहेत. आता जवळ मला वाटते महिना होत आला मी व्हिडिओज शेअर नाही केले, सो त्याबद्दल आधीच सॉरी म्हणते. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा लक्ष्मीपूजनचा आहे, जेव्हा आई आणि मी मिळून फराळ बनवायला घेतलेला. आता पूर्वी कसं असायचं की 15 दिवस आधीच दिवाळीची फराळाची लगबग चालू असायची आणि डबे अगदी गच्च भरले जायचे. पण आता असं झालं की पहिली गोष्ट म्हणजे बनवायलाच कुणाला वेळ नाही आहे आणि जरी बनवला तरी खायला कुणाला एवढं जास्त आवडत नाही. आता मला पण ह्यातलं काही एवढं जमत नाही फराळामधलं, पण ह्यावर्षी आईसोबत आहे म्हटलं चला आई आहे तर आपण थोडंफार काही नाही बनवूया. सो इकडे फराळाची तयारी चालू होती आणि आईने ना हे शेंगदाणे आणि डाळ्या भाजून घेतलेल्या आणि मी तिला थोडीफार अशी छोटी छोटी मदत करत होती. सो चिवडा बनवायचा होता आणि आमच्या अद्विकची तर धावपळ चालूच होती. सो चिवडा मस्त बनवून झालेला आणि आईने ना मला पीठ मिक्स करून दिलेलं शंकरपाळ्या बनवायला. सो तिने सगळं ते क्वांटिटी वाईज मला काढून दिलेलं आणि मला फक्त ते मळायचं होतं. आणि जिथे जो स्टँड ठेवलेला ना त्याच्यामध्ये अद्विक अगदी स्टँडमधून घुसून बाहेर येत होता. त्याच्यामुळे मग मला ती भीती होती की स्टँड हा नक्कीच पाडेल आणि एक दिवशी तरी या स्टँडला नक्कीच काहीतरी दुखापत होणार आहे अद्विकच्यामुळे. सो छानपैकी ना मी इकडे शंकरपाळीचं पीठ मळून घेतलेलं आणि आई बोलली ना थोडा वेळ ते जे तुपाचं भांडं होतं त्याच्यात ठेवून दे, म्हणजे छानपैकी फुगलं जाईल आणि मग त्यानंतर एक अर्ध्या तासाने आपण लाटूया. सो मी सगळं ते ठेवलं व्यवस्थित आणि तुपाचंच भांडं होतं, म्हटलं चला त्याच्यानेच छान एक मऊसरपणा पण येईल. सो अर्ध्या तासानंतर मी पीठ काढलं आणि जेव्हा पीठ मळलेलं ना त्याच्यानंतर खूप असं सॉफ्ट झालेलं आणि मग शंकरपाळ्या मी लाटल्या आणि मग त्या कापल्या आणि इकडे तळायला घेतलेल्या. सो झालं असं की पहिल्यांदा आईने तळून काढल्या आणि त्यानंतर मी काढल्या ना, तर थोड्याशा ना म्हणजे कच्च्या अशा वाटत होत्या. सो आई मला बोलली थोडीशी अजून हे कर, तो मी आईला दाखवत होती. आणि इकडे बाबांची मदत होत होती. संध्याकाळची पूजा होती ना त्यासाठी फुलं आणलेली. सो तो बाबांनी मस्तपैकी हार केला आणि मस्तपैकी अशी मी ही रांगोळी काढलेली. आता रांगोळी मला एकदम छान काढता येते हे मी नक्कीच सांगू शकते. आणि बाजूच्या ताईने हा छानपैकी कंदील लावलेला जिथे स्वामींचं हे होतं. आणि हे बघा, हे असं काहीतरी आमचं संध्याकाळचं हे होतं. आता झालं असतं की नेमकी पूजा करायच्या वेळेला खूप जोराचा पाऊस आला आणि लाईट गेली, त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे. सो छानपैकी अशी पूजा मांडणी केली. असं वाटलं लाईट येईल, पण लाईट काही आली नाही. खूप वेळ थांबलो आणि त्यानंतर म्हटलं चला लाईट काय येणार नाही, आपण पूजा उरकून घेऊया. सो इकडे मस्तपैकी अशी पूजा केली आणि नंतर ना पूजा केल्यानंतर आम्ही सगळे बिल्डिंगचे आजूबाजूचे मिळून टेरेसवर गेलो फटाके फोडायला. सो अद्विकला अजिबातच भीती वाटत नव्हती आणि पाऊस पडून गेलेला तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे पाऊस पडला का लक्ष्मीपूजनच्या दिवशी मला नक्की सांगा. आणि छानपैकी अशी आम्ही संध्याकाळी एन्जॉय केली लक्ष्मीपूजनची. सो तुमची दिवाळी कशी झाली? थोडं लेट विचारते, पण कशी झाली मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्लॉग आता येत राहतील.